न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। शिरपूर पोलिसांची धडाकेबाज दमदार कारवाई। तब्बल 44,63,000चा अवैध दारूसाठा जप्त। हाडाखेड चेकपोस्टवर कंटेनर पकडला। 366 खोके विदेशी दारू जप्त। धुळे जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकी विरोधात शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील हाडाखेड चेकपोस्ट येथील संशयित कंटेनरची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा आढळून आला। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। हरियाणाहून येणारा कंटेनर क्रमांक JJ RJ 32 GB 4036 पोलिसांनी अडवून तपासणी केली। यावेळी चालक सतीश कुमार पुडाराम जाट याला ताब्यात घेण्यात आले। तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये ऑल सीझन्स, अंकल टॉम आणि रॉयल चॅलेंज या कंपन्यांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचे तब्बल 366 खोके आढळून आले। विशेष म्हणजे या बाटल्यांवर केवळ चंदीगड केंद्रशासित प्रदेशासाठी विक्री असं लेबल असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले। महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून फसवणुकीच्या उद्देशाने ही दारू राज्यात आणली जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढलाय। या कारवाईत सुमारे 19,63,000 रुपयांची दारू तसेच कंटेनरचा एकूण 44,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।